श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज तुम्ही बघत आहात खूप दिवसांनी मी हा ब्लॉग घेऊन आलेला आहे। प्रयत्न कर अशा प्रकारे अशी आमची मिनी जेजुरीमध्ये म्हणजेच आमच्या गणेश केंद्रामध्ये मल्हारिया खूप छान पद्धतीने झाला। त्यानंतर मस्त अशी तळी वगैरे उचलली आणि त्यानंतर मस्त आता सगळेजण भंडारा वगैरे उधळून आता मस्त असा डान्स वगैरे करणार आहेत। त्यानंतर सर्वांनी फेर धरून आम्ही मस्त असा खूप छान असा नृत्य वगैरे केलेला आहे सगळ्यांनी। कोणी फुगडी खेळलं, कोणी डान्स केला, कोणी टाळ्या वाजवल्या, कोणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जसं जसं जमेल तसं तसं गाण्यावर डान्स केला होता। म्हणजे गाणे लावले होते पण आता या ब्लॉग मध्ये गाणे नाही, कॉपीराइट बसेल म्हणून। तर इथे ब्लॉग मध्ये खूप अशी मज्जा पण आलेली आणि सगळ्यात म्हणजे खूप छोटं मी ब्लॉग तयार केलेला आहे। असं खूप साऱ्या दिवसाचा जो ब्लॉग आहे तो मी या व्हिडिओमध्ये पूर्णतः आणण्याचा प्रयत्न केला आहे 6-7 मिनिटांमध्ये। पण पूर्ण दिवस तिथे होतो, खूप सारी मज्जा आली, खूप सारे आता हे सगळेजण असे फेर धरून आम्ही नाचत होतो वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांवर। खंडोबाचीच गाणी लावली होती सगळे। आणि ही मी आहे, ही आमची मागची ही माझी नवीन फ्रेंड झालेली, ही आमची श्राऊ, आमच्या सोनाली काकू आणि हे आमच्या स्वामींचं तळी भरल्यानंतर मग आरती करण्यात आली, आरती म्हटली आणि त्यानंतर मग ग्रुपने आणि सगळ्यांनी मिळून असे खूप छान छान असे फोटोज काढले। त्यानंतर फोटोज काढल्यानंतर मग परत एकदा थोडंसं फेर धरला आम्ही सगळ्यांनी मिळून, खूप छान असा डान्स केला। मग त्यानंतर मग सगळ्यांचा डान्स झाल्यानंतर मग पुन्हा एकदा गाणे बंद करण्यात आले आणि सगळ्यांनी मिळून सगळी केंद्राची साफसफाई वगैरे केली। सप्ताहाचे 7 दिवस कसे गेले काहीच कळालं नाही। दिवसभर तिथे असल्यामुळे आम्हाला खूप सारं म्हणजे पटकन कुठच्या कुठे दिवस जात होता, सेवेमध्ये दिवस जात होता समजत नव्हतं। आणि ही त्यानंतर मग संध्याकाळी पालखी फिरवण्यात आली, पालखीची मिरवणूक काढली होती। पालखी आमच्या बंधूंनी खूप अशी सुंदर अशी नाचवली आणि सगळ्यांनी टिपऱ्या अशा वगैरे खेळल्या, खूप छान असं वाटत होतं। 7 दिवस कसे गेले काही समजलंच नाही। 6वा दिवस होता हा। खूप सुंदर असं वातावरण तयार झालं होतं केंद्रामध्ये। असं वाटत होतं 7 दिवस संपूच नाही, सप्ताह संपूच नाही। त्यानंतर मग संध्याकाळी 6च्या दरम्यान औदुंबर प्रदक्षिणा घेण्यात आल्या
आणि खूप छान असं टिपऱ्या खेळत खेळत अशा औदुंबर प्रदक्षिणा घातल्या. खूप छान असं वाटत होतं. पालखीची मिरवणूक, दांडिया, औदुंबर प्रदक्षिणा असं खूप छान असं वाटत. त्यानंतर मग पालखीमध्ये दत्तांचा फोटो होता. म्हणजे दत्त सप्ताह असल्यामुळे पालखीमध्ये दत्तांचा फोटो होता. त्यामुळे दत्त महाराजांना स्वामींकडे नेण्यात आलं. त्यानंतर मग पालखीमध्ये स्वामींची मूर्ती ठेवण्यात आली. अशा प्रकारे दत्त आणि स्वामी महाराजांची भेट घडवण्यात आली. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा दत्त महाराज आणि स्वामींना पालखीमध्ये बसवून पालखीची पुन्हा एकदा मिरवणूक काढण्यात आली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पालखीची मिरवणूक झाल्यानंतर मग स्वामींना परत एकदा औक्षण करण्यात आलं. स्वामींचं औक्षण वगैरे करून मूर्ती परत देवारात ठेवण्यात आली. आणि त्यानंतर मग संध्याकाळची आरती वगैरे झाली. अशा प्रकारे सप्ताहाचा 6वा दिवस मल्हारी यागाचा खूप सुंदर असा गेला आमचा. खूप छान वाटलं या सप्ताहामध्ये. आणि यानंतर आरती वगैरे झाली. अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.